जय श्रीराम. गेले 70 दिवस आपण श्री गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं पुस्तक वाचलं. हे प्रवचनांचं पुस्तक आणि नामजपाचे फायदे याच्यावरती लिहिलं. 365 दिवसांसाठी लक्षात 365 प्रवचन लिहिलं. एका दिवसाला एक प्रवचन. एक प्रवचन एका पानाचं. जे वाचायला असणार 3-4 मिनिटं स्लो असेल तर 5-6 मिनिटं लागतील. मला फिजिकल पुस्तक वाचता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरून ते वाचू शकता. वाचण्याचं खूपच कंटाळा आहे. तर तुम्ही अशा प्रकारचं जे वाचन केलेलं आहे तसे श्रवण करू शकता. फक्त तुमचं जे 69 दिवसांचं जे वाचन आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये त्यांच्या लिंक मिळतील. आणि जर काही चॅलेंज असेल तर तुम्ही मला त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये दिलेला कॉन्टॅक्ट तो देखील मला कॉल करू शकता किंवा मला ईमेल करू शकता. ना हे कोणी करावं, कधी करावं, कुठे करावं, कसं करावं, काय द्यावं आणि माणसं फायदे काय हे महाराजांनी म्हटलं. अगदी सिंपल साध्या सोप्या भाषेत शिकवलं. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील एक संत जिने आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि श्रीरामाच्या जीवनाचे महत्व साध्या सोप्या सुंदर भाषेत लोकांना समजून सांगतो. गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला हे देखील सांगितले की नमस्कार करण्यासाठी कोणत्याही धर्माची, जातीची, वयाची, लिंगाची, शिक्षण पद्धतीची, एज्युकेशन क्वालिफिकेशनची, वेळेची कशाच संबंध नाही. तुम्ही केव्हाही कधी कुठेही किती वेळ माणूस घेऊ शकतो. सकाळ संध्याकाळ झोपेच्या अगोदर झोपून उठल्यानंतर ट्रॅव्हल करत असताना, चालताना, बसताना, झोपून बोलत असताना 1 मिनिट, 1 तास, 1 माळ काम किती काही नियम नाही. फक्त तुम्ही ते प्रेमाने आनंदाने करा हीच एक इच्छा. आणि ते करत असताना आपण जे नामस्मरण करतो ते करत असताना तुम्ही काही पथ्य पाळायचे, तुम्ही चोरी लबाडी करून गेले, लोकांची रक्षा करू नये, लोकांना वाईट बोलू नये, त्यांच्यासाठी चांगलं कार्य करावं आणि चांगलं बोलावं, त्यांची प्रगती कशी होईल याच्यासाठी काम करावं वगैरे गोष्टी आपण स्वतःला बोलतो. आजचा 70वा दिवसाचं हे वाचन आहे. त्याचं शीर्षक आहे प्रपंचात स्त्रीने कसं बदललं. प्रतिसर्ग हाच आपला धर्म. प्रपंचाचे कर्तव्य हेच आपलं सत्कर्म. अंतरी समाधान हेच आपलं साधन. सर्वांनी राहावे सुखी. रामनामात ते व्यक्ती सर्व सुखासला घर बसल्या नको देव. जे फक्त घरी बसून देखील त्याचं नाव घेतलं तरी पुरेसे. तुम्हाला कोणत्याही कर्मकांड करण्याची काही गरज नाही. कर्तव्य असं तत्पर मुख्य नाम निरंतर देहाने करावी सेवा या पण तुझ्या गावास नाही ठेवा. हे त्यांनी स्त्रीसाठी म्हणजे पुरुष आणि स्त्री याच्यामध्ये जी वाईफ आहे, जी स्त्री आहे तिच्याबद्दल चांगलं पण हे सगळ्यांनीच फॉलो करायला होती. एका फक्त स्त्रियांनीच करायचं असं काही नाही. परफेक्ट मी जसे दिले तेथे त्याची स्त्री सांभाळण्यात आले. त्या लोकात न गुंतवावं चित्त हाच परमार्थ सिद्ध. असं कशाचे ज्ञान वाटावे सुद्धा घ्यावे लागणार. प्रपंच नावं समाधान हेच भक्ताचं शिव. जे आपण प्रपंच करत आणि स्पेशली स्त्रियांची लक्ष प्रपंचात जास्त असते. आजोबा माझी भांडी वगैरे वगैरे जे काय असतं ते नेचर आहे. पण ते करत असताना अगदी संसार करत असताना परमेश्वराचं नाव घेण्याकरता साधी सोपी गोष्ट आपल्याला महाराजांनी सांगितलं आणि ते सगळ्या संतांनी देखील सांगितलेलं आहे. जेणेकरून तुम्हाला जीवनामध्ये आनंद मिळेल. पतिव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करेल पुण्यवानांना बोलावी प्रतिसिद्ध उत्तरे समाधान राखून उत्तरे जे सज्जनास पडतील आहे. पतिसंते पतिव्रता म्हणावे तुझे देवत्व घरात राखवे स्मरण तुमच्या पती सारख्यांची संगती हेच भाग्याची खरी प्राप्ती. म्हणजे फक्त स्त्रीनेच म्हणजे बायकोनेच नवऱ्या
सण मन राखावे त्याची कुठे प्रतिवर टाकून जसे म्हणतो तसं तेच पुरुषाने देखील करावं अशी सगळ्यांची इच्छा असते आणि ते वेगळी. पण कदाचित त्यावेळेला महाराजांच्या कालखंडामध्ये आपण अजून श्री भारतीय कालखंडात आपण स्त्रियांना बरीचशी रिस्ट्रिक्शन लावले म्हणून आपण पुरुषांच्याकडे जास्त केलं. आणि हे सगळं पुरुषांनी देखील करायला असावं असं सगळ्या संतांचं सांगितलं. हीच खरी वाक्याची हीच वाक्याची खरी प्राप्ती तुमच्या आज्ञेने वागावे त्यांच्या सुख सुख व्हावे रामधरला चित्ती प्रपंचाची काळजी त्याची आली. आपण संसार करावा काम करून व्यापक कर्म पूर्ण करावं चिंता आपण करतो त्याची अपेक्षा नाही पण कर्म केला नाही. प्रपंच असावे खबरदार तरी लोकांना वंतावे अनुभव धनसंग्रह दाखवले सर्व पक्षून टाकावे आलेल्या सगळ्या गोष्टी खर्च करू नका तर जपून वापरा आणि स्टेटमेंट जास्त सांगायची गरज नाही ते बरोबर दाखवून देऊ शकतो. ही प्रपंचाची रीत सर्व जगात काय चालत जगाची रीत लोभात असू नये ते मात्र आपल्यास पुन्हा आवडावे देहाने करावी प्रतिसेवा ज्ञानी करावा राम राहावे त्याचा संसार उत्पन्न झाला हाच आशीर्वाद नसावा. म्हणजे आपण जेव्हा श्रीरामाच्या नावाची ते देवदत्ताची नाव आपण जी सेवा करतो ती सेवा केल्यानंतर कोणत्याही संतांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त असतो. पंचाची संतती काळजीची उत्पत्ती घरच्या नामाची संतती काळजी वेगळ्या आनंद देईल मुलीच्या लग्नाची काळजी करू नये सगळ्यांना मुलीच्या लग्नाची आणि फक्त आईलाच नाही वडिलांना देखील मुलीच्या लग्नाची काळजी असते. प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नांती परमेश्वर सुजनांचे म्हणजे प्रयत्न करायला सगळ्याच संतांना सांगितलेलं असं नाही की मी काम करणार नाही म्हणजे देवाचं सोडून दिलं ते तू बघून दे नाही कर्म करावे सगळे कर्म करावे आणि त्याचं नाम स्मरण करावे हे जे काही जे काही फळ देईल ते आपण आनंदाने करावं आणि त्याच्यामध्ये स्मरण करून परत प्रयत्न करावा त्याच्यावरती विश्वास ठेवावा. भारत विजयाने स्मरला राम त्याच्याच प्रयत्नांती राम हा ठेवा विश्वास सोपे साधारण संसारात इष्ट भाषण बरोबर विषय अंतर असल्याची संगत नसावी लागेल जे लोक अशा प्रकारची बोलणी करतात त्यांची संगत कमी करावी त्याची बरोबरती बोलत बोलतात पण आपण त्याच्या मनामध्ये विष सगळेच बरोबर विषारी नसतात पण बरेचसे बोलतो विषारी असतात जे लोक बोलून बोलत बोलतात अशा लोकांपैकी सावधी. मी तुम्हाला सांगतो हे पुरुषांना किंवा विचित्र रामसेवेकरता प्राण मानवी करणे काहीच येत नाही. मान अपमान जगात आहे हे पुढील कारण झाले गाथासह नक्की काम करत असताना राखण्याची शांततेची महत्वाचे अत्यंत व्यवहार पद्धतीने काम करा सर्व आप्तजन सूचना यांचं समाधान सगळ्या लोकांशी प्रेमाने आपुलकीने वागावे त्यांचे जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यामध्ये आपण समजून म्हणून त्याची सॉल्व करण्याचा प्रयत्न करावे परिणाम व्हावे त्यांच्या अध्ययनाचा आवाज केले नाही चित्त दृष्टिष्ठांना बाबत कशाने म्हणजे आपण कधी आपले मन कलुषित करून नाही झाले अतिथ्य अन्न द्यावे जे आपल्याला त्यांना अन्न द्यावे पाणी असताना पाणी द्यावे ऋणास्वरूप पुन्हा पाठवावे अगदी व्यवहाराच्या मार्गाने द्यावे रामाच्या दृष्टांत स्वीकारत असताना त्याचं नाव तुम्हाला जेवढं व्यवहारांना जमेल तुमच्या पैकी अन्न द्या तुम्ही पाण्यात द्या तुम्ही वस्तू द्या तुम्ही काही द्या तुमच्या इच्छेनुसार शेवटचं वाटतोय रामावर किंवा विश्वासावर सुखाने करावा संसार अगर त्या 70व्या दिवसामध्ये प्रपंचात स्त्रीने कसं वागायला सांगितलेलं आहे ते तशाच प्रकारचं वागणं हे पुरुषांनी देखील वागावं ते त्यांनी देखील फॉलो करावं हेच महत्वाचं आहे. आपण श्रीरामाच्या नावाचा 11 वर्ष पुढे श्रीराम 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 धन्यवाद हे 70व्या दिवसाचं प्रवचन देखील श्रवण केला आहे. खूप सारे तुमच्या प्रवृत्तीचं आनंद हीच श्रीरामची इच्छा होती. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय